ताईंनो, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खबर आली आहे. ज्या काही पात्र महिला असतात त्यांचा इथं बराचसा असा फायदा इथं होणार आहे. तर चला तर सविस्तर अपडेट बघून घेऊया काय आहे. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं, तुम्हाला याच्या ब्राउझरवरती आल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजना टाईप करायचं. टाईप केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय आपण त्यांच्या इथं मेन वेबसाईटवर आलो आहे. मेन वेबसाईटवरती जे काय अपडेट आले जे का तुम्ही इथं बघू शकताय, जे की इथं दिलेलं आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov असतं, म्हणजे ती गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. ओके, तर सर्वात पहिले आपली वेबसाईट ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर ताईंनो तुम्हाला काय अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटतो, बघू शकताय. जी काय लेटेस्ट न्यूज आली आहे, ही लेटेस्ट न्यूज काय ह्या व्हिडिओमध्ये बघा. थोड्या एरर येते तो ओके, तर आता आपण इथे लॉग इन करून घेतल्यावर बघू शकता आपल्यासमोर काय अशा प्रकारचा इंटरफेस आला आहे. पण आता आपल्याला डेस्कटॉप साईडवरती ओपन करायचं. डेस्कटॉप साईडवरती ओपन करण्यासाठी वरती 3 डॉटवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एकदा ऑप्शन बघायला भेटतो बघा, डेस्कटॉप साईट. ओके, डेस्कटॉप साईटवरती इथे क्लिक करून घ्यायचं आणि तुम्ही इथं झूम करून मी दाखवतो. इथे अपडेट आले बघा, काय अपडेट आहे बघून घेऊ द्या. इथे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. तर इथं बघू शकता एक मोठी अपडेट काय आहे. तर मोठा अपडेट असा आहे की ज्या काय पात्र महिला असतात त्यांना आता इथं KYC करणं गरजेची राहणार आहे. आणि ज्या अपात्र महिला असतात त्यांची जर इथे KYC करायला गेलं तर त्यांना प्रॉब्लेम येणार आहे. ही यांचं मेन अपडेट आहे. पण आता हे सध्या लागू झालेलं नाही आहे, याच्यावरती काम सुरू आहे. ओके, आणि याचं जर आपण कसं क्लिक केलं तर आपल्याला एक अशा प्रकारचा एरर बघायला भेटतो. हे जे काय मेन वेबसाईटवर आहे म्हणून आपल्याला इथं 100% याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. म्हणून हे अपडेट मी तुम्हाला नुकतंच सांगत आहे. ओके, तर हे म्हणजे हे खुशखबर आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांना माहिती आहे आपण कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये चुकी केलेली नाही फॉर्म भरताना. त्या महिलांचं इथं सक्सेसफुली जे की KYC होणार आहे आणि त्याला इथून पुढे पण पैसे चालू राहणार आहेत. तर ताईंनो, ज्या महिला इथं आपत राहतील त्यांना काय करायचं, तर त्यांच्यासाठी जरा दुःखद खबर राहणार आहे. जर काय त्यांची KYC जर काही नाही झाली तर त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो, जेणेकरून पुढचं पेमेंट पण त्यांचं येऊ नाही शकणार आहे. तर ही जी काय KYC ही सर्वांना कंपल्सरी राहणार आहे. तर ही कशी करायची याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ, जसं की अपडेट आलं की मी डिटेल व्हिडिओ बनवून त्याच्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील आणि तुम्ही दुसऱ्याला एकही रुपयाही न देता तुम्ही कसं घरबसल्या ही तुमची KYC जी काय करू शकता याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, त्यासाठी आपल्या ह्या चॅनल लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुमच्या जो सर्वात पहिले नोटिफिकेशन पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या व्हिडिओला शेअर करायचं.